स्वतः अगदी जर पाहायला गेले तर विनायक गोरे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना या सामन्यामध्ये बघायला मिळत आहेत. समोर ऑन साइडला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होतो, बॅटच्या रीच मध्ये चेंडू सापडला नाहीये. समोर आपण बघाल छोट्या सिंगलचा प्रयत्न बॅटर अनिल शेंडे करतोय. दोन्ही खेळाडूंचा विचार केला तर दोन्ही संघ तितक्याच ताकदीचे आहेत आणि दोन्ही खेळाडू जर पाहिले गेले तर बेटर वर्सेस बेटर बघायला भेटत आहेत. दोन चेंडूचा खेळ इथे संपूर्ण झालेला आपण बघतोय. पहिल्या ओव्हरमध्ये स्कोरबोर्डला एक सिंगल बनली आहे. हो, पुढे ठेवलं होतं डिफेन्स करण्याचा प्रयत्न मैदानामध्ये बॅटर विशाल शेंडे तिथे करत होते. हाय चेंडू चांगला आहे, ऑलमोस्ट आपण बघू शकतायत मैदानावरती कमी दाबेपर्यंत जर गोलंदाजी करत असताना पिंपळोली संघाने लिटिल स्टार धारोड टीमला रोखलं तर मग या सामन्यामध्ये खूप काही वेगळं चित्र जे पाहायला भेटू शकतंय. ऑन साइडला फटका चांगला होता, बॅटचा लपेटा, मिड विकेटला फिल्डर्स तिथे बॉलवरती होते. अगदी आपण पाहतायत लकी तिथे क्षेत्ररक्षण करत असताना पण पाहिलेत सिंगल मिळाली जाईल. स्कोरबोर्डला 2 धावा सामन्यामध्ये बॅटिंग करत असताना लिटिल स्टार धारोड संघ. हो, हाफ ट्रॅकर बॉल डिलिकेट टच करण्याचा प्रयत्न होता, गली क्षेत्रामधून खेळण्याचा प्रयास या सामन्यामध्ये बॅटर अनिल शेंडे तिथे करत होते. या सध्या आपण बघतायत अंपायर डिसिजनला इथून चॅलेंज करत असताना सध्या तरी खेळपट्टीवरती फलंदाज पाहायला भेटत आहेत. रेफर केलं जाईल एक्झॅक्ट. अगदी आपण बघू शकतायत टेक्निकल रूम मध्ये थोडासा इथून हा चेंडू रेफर केला जातोय. सेफ झोनच्या आतमधून ट्रॅव्हलिंग आहे की नाही आहे हे पाहण्यासाठी आणि यस फेल डिलिव्हरी. अगदी आपण बघू शकतायत सेफ झोनच्या आतमधून चेंडू ट्रॅव्हलिंग करतोय असं मात्र अगदी टेक्निकल रूम मध्ये सागरजी कापडी सरांच्या माध्यमातून कळवलं जात आहे. हो, इनसाइड आउटला फटका चांगला, लेग ब्रेक होता, गती ओळखली आहे. पॉइंटच्या वरून खेळत असताना बॅटर अनिल शेंडेच्या बॅटमधून या इनिंग मधील पहिला चौकार. याच फटक्यांनी धावफलक बनवावा लागेल बॅटिंग करत असताना लिटिल स्टार धारोड टीमला. 4 ओव्हरचा सामना जर तुम्ही खेळतात तर इथे चांगल्या धाबाच्या मात्र ती पार्टिसिपेट करणं तितकंच महत्त्वाचं आहे आणि त्याच उद्देशाने या सामन्यामध्ये बॅटिंग करत असताना अगदी आपण बघतायत पहिल्या ओव्हरमध्ये शेवटून चौकार मिळाला फलंदाजी करत असताना सामन्यामध्ये लिटिल स्टार धारोड टीमला. आणि स्कोरबोर्डला आपण पाहताय बॅटिंग करत असताना धारोड संघ 10 धाबेवरती. 4 ओव्हरचा सामना आहे. पहिल्या षटकाचा खेळ मैदानामध्ये आपण संपादित झालेला पाहिलाय, जिथे स्कोरबोर्डला आपण फक्त आणि फक्त 6 धाबा बघतोय. सामन्यामध्ये पहिल्या षटकाचा खेळ इथून संपलेला आहे. पिंपळोली विनायक हा संघ मैदानामध्ये आपण बघतात गोलंदाजी करत असताना सध्या तरी हावी लेवलचं क्रिकेट दाखवतोय. चांगलं क्रिकेट खेळावं लागलेल्या सामन्यामध्ये गोलंदाजी करत असताना पिंपळोली संघाला देखील फोर्स करतायत. फटका चांगला आहे, शॉट लॉंग ऑफ मध्ये फिल्डर्स बॉलवरती पोहोचलेत. सिंगलची पूर्तता बॅटर विशाल शेंडे तिथे करतोय. फलंदाजी करत असताना लिटिल स्टार धारोड संघ जर पाहिले तर अगदी सोचून आणि समजून हा डाव खेळतोय. त्यांना माहिती आहे या सामन्यामध्ये जर 35 ते 40 प्लस जर आपण गेलो तर धाबा खूप चांगल्या बनवू शकतात. आणि मैदानामध्ये आता वेस्ट हाईट अगदी फुल टॉस बॉल आणि मुक्कंबल करत असताना फायनल सीमारेषेच्या पलीकडे यस चौकार. त्याचबरोबर अगदी चेक करण्यासाठी सांगितलं जात आहे. यस हा चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेल्याचं वाटण. यस 6 धाबा. फटका चांगला आपण बघतोय, एकसा एक सिंगल आणि त्याच्यानंतर बसलेला सिक्सर म्हणजे स्कोरबोर्डला इथे भरपूर चांगली गती मिळाली आहे. बॅटिंग करत असताना बॅटर अनिल शेंडेच्या बॅटमधून वय भरपूर झालंय, परंतु म्हटलं जातं की जुनं ते जुनंच असं, त्याला तुम्ही किती नावं ठेवा ते सोनंच असं आणि मैदानामध्ये सोनं चमकतंय. बॅटिंग करत असताना सामन्यामध्ये आपण बघाल लिटिल स्टार धारोड संघाचं अनिल शेंडे मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी करतायत. चौकार. 1 साइड इनिंगचा डाव सुरू आहे. लकी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतो आणि लकीच्या विरोधात या सामन्यामध्ये जर पाहिलं गेलं तर खूप चांगला लेखाजोखा. बॅटिंग चांगली आहे. ऑन साइडला हाई फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक वाडीस लॉंगरला पोहोचलेत. समोर फसरनचा प्रयत्न या चेंडूवरती बॅटर अनिल करतात. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट. रन्सला महत्व द्यावं लागेल या सामन्यामध्ये बॅटिंग करत असताना लिटिल स्टार धारोड टीमला. अगदी आपण बघतोय नॉकआउट फॉर्मॅट आहे आणि
नॉकआउट स्टेजमध्ये तुम्हाला इथे चांगलंच क्रिकेट खेळावं लागेल. वेगवान चेंडू पडल्यानंतर चेंडू थोडासा खाली राहतोय. सबमरीन बॉल, डॉट बॉल. स्कोरबोर्डला फक्त आणि फक्त 18 धावा आहेत. लकी देखील मैदानामध्ये आपण बघू शकता. त्या सामन्यामध्ये गोलंदाजी करत असताना डावाला थोडासा धीमा गतीचा खेळ दाखवतोय. मिसामिक चोक फटका फसलाय. फाईन लेगला क्षेत्ररक्षक फंबलिंग झाली आहेत. सेकंडचा प्रयत्न करत असताना कॉलिंग दिलंय मैदानामध्ये बॅटर अनिल आणि विशाल या दोन्ही खेळाडूंनी की 2 धावा घ्यायच्या आहेत आणि बरोबर खूप चांगल्या रेडिंग बिटवीन द विकेटमध्ये 2 धावा मिळत आहेत. स्कोरबोर्डला आपण नजर टाकली तर बघा लिटिल स्टार धारोळ संघ या सामन्यामध्ये 20 धावेवरती. पुढे ठेवलंय मैदानामध्ये बॅटर विशाल शेंडे आणि विशाल शेंडेच्या बॅटमधून सरळ फायनल एक सी मार्केच्या पलीकडे फुल अँड पॉवरफुल सिक्सर. अक्षय रिप्ले वरती जाऊया. पुढे जर पाहिलं तर बॅटच्या मध्य स्तरामध्ये कनेक्शन बॅटर विशालच्या बॅटमधून बनलंय आणि परफेक्टली या षटकाच्या अंतिम चेंडूवरती आक्रमण बनतंय. सिंगल शॉट नोच होता ना. लक्ष देना. यस अगदी आपण बघू शकता थोडंसं कन्फ्युजन जे इथे स्कोरबोर्डला बनलं होतं. 25 धावा धाफलकावरती आहेत. जो हाईट फॅक्टर आपण पाहिला तिथे ती एक्स्ट्रा रन्स या धाफलकावरती ऍड नव्हती आणि त्याचमुळे आपण बघतायत यस 27 धावा धाफलकावरती आहेत. अगदी आपण बघू शकाल फलंदाजी करत असताना सामन्यामध्ये लिटिल स्टार धारोळ संघ पहिल्या 2 ओव्हरमध्ये जर पाहिले तर ओव्हरऑल खूप चांगल्या सुरुवातीमधून हे धाफलक बनवलेलं आहे. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली. गोलंदाजी मार्कवरती यशवंत आली आहेत. स्वीप करण्याचा प्रयत्न होता बॅटवरती. थोडंसं दुर्गम भागामध्ये कनेक्शन आपण बघताय बॅटर अनिलच्या मिळाली जाते सध्या तरी. या चेंडूवरती एक सिंगल. स्कोरबोर्डला पण बघाल फलंदाजी करत असताना सध्या 28 धावा आहेत. मॅच मध्ये जर पाहायला गेलं तर खूप चांगल्या कंट्रोलिंग क्षेत्रामधून हा डाव खेळला जातोय लिटिल स्टार धारोळ टीमच्या माध्यमातून. पुढे ठेवलं इनसाइड आउटला फटका हवेत. क्षेत्ररक्षक कव्हरला ठेवलेत. या सामन्यामध्ये डावाला पहिलं खिंडार पडत असताना 28 धावेवरती पहिला लॉस. बॅटर विशाल बाद. आक्रमण करण्याचा प्रयत्न होता. पुढे जर पाहिले तर जाळं विणलं होतं आणि त्या विणलेल्या जाळ्यामध्ये अगदी आपण बघतात बॅटर विशालला अडकवलेलं आहे. या सामन्यामध्ये अगदी सध्या तरी आपण पाहतायत गोलंदाजी करत असताना पिंपलोली टीमने 28 धावा धाफलकावरती कमबॅक करावा लागेल. या सामन्यामध्ये पिंपलोली टीमला देखील यशवंतच्या या षटकामध्ये जर पाहिलं गेलं तर सध्या तरी पहिली सफलता मिळाली आहे. किंबहुना त्या सामन्यामधून आपण बघू शकतायत थोडासा पलटवार गोलंदाजी करत असताना यशवंत आणि पिंपलोली संघ दाखवतोय. पुढे ठेवलं समोर खेळण्याचा प्रयत्न. एक्सा खबर मध्ये आता बॅटफ्लो मैदानाच्या आतमध्ये बॅटर जेतूच्या बॅटमधून आपण बघतोय. क्षेत्ररक्षक आहेत. खूप चांगली कमिटमेंट तिथे. तिसऱ्या धाबेचा प्रयत्न करत असताना याही बॉलवरती आपण पाहताय खूप चांगली रेडिंग बिटवीन द विकेट कन्वर्ट केल्या जात आहेत. या चेंडूवरती 3 धाबा. तिसऱ्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. धाफलकावरती आपण बघाल खूप चांगल्या गतीने धाबा आहेत. या सामन्यामध्ये बॅटिंग करणाऱ्या धारोळ संघाच्या 31 धाबा. फुलटॉस चेंडू स्टेप आउट झालेत. मैदानामध्ये आक्रमण करण्याचा प्रयत्न. एलिव्हेशन कमी आहे. टायमिंग चुकीचं पाहायला मिळतंय आणि या सामन्यामध्ये पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना आता गमवावा लागेल दुसरा विकेट. बॅटर अनिल शेंडे बाद. एकतीस धाबा आपण बघतोय. जी चर्चा आपण करतो या सामन्यामध्ये की विकेट आल्या तर हा डाव इथून या धावफलकावरती थांबू शकतोय.
आणि आता चर्चेमंत माहोल बनवला गोलंदाजी करत असताना सध्या पिंपळोली संघाने. यशवंत मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या स्पेलमध्ये गोलंदाजी करतोय, जिथे 2 ब्रेक थ्रो इथून मिळालेले आहेत आणि त्याचमुळे हा सामना थोडासा इथून दाफलकावरती धीमा दिसतोय. 31 धावा दाफलकावरती आहेत. नवीन बॅटर नेहमीच आपण बघतायत लिटिल स्टार धारोड टीमकडून वेल फिनिशर म्हणून ज्याला ओळखलं जातं तो योगेश मैदानामध्ये सध्या दाखल होतोय. हो, पुढे ठेवल्या समोर मैदानामध्ये आपण बघतायत बॅकलिपला खाली ठेवून फटका ऑनसाइडला वळवत असताना बॅटर योगेश. प्रोटेक्शन सेट आहे मिळाली जाते याही बॉलवरती सिंगल स्कोरबोर्डला. खूप उशिरानंतर आपण बघतायत तलतडूट ठेवत असताना मैदानामध्ये फलंदाजीमधून धारोड संघ 32 धावा. हो, पुढे ठेवलंय लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, फिंगर रोल केले होते गोलंदाज यशवंतने. मिस्तानिक सोक क्षेत्ररक्षक फाईन लीगला नव्हते आणि सध्या आपण बघतायत या चेंडूवरती 2 धाबेची मागण्या करत असताना कन्वर्ट केला जातील. खूप चांगला रनिंग बिटवीन द विकेट मध्ये 2 धाबा. चांगली इनिंग मैदानावरती आपण बघतोय या सामन्यामध्ये सध्या तरी खेळ करत असताना दोन्ही टीमच्या माध्यमातून 34 धाबा दाफलकावरती आहेत. त्याचबरोबर आमच्या आदरणीय पद्माकरजी पोपे भाऊचं देखील इथे शुभागमन झालेलं आहे आणि भाऊंच्या माध्यमातून इथे दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा येत आहेत. चौतीस धावा दाफलकावरती आहेत आणि त्याचबरोबर आपण बघू शकताय थोड्याच वेळात या स्पर्धेच्या माध्यमातून सदिच्छा भेट देण्यासाठी जर पाहिले तर आपल्या प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती ही मात्र या मुख्य मंचावरती आपल्याला मिळणार आहे. आणि त्यामुळे प्रेक्षकांनी ज्या रस्त्यावरती बाईक पार्क केल्या त्यांना विनंती असेल की थोडासा रस्ता खुला ठेवायचा आहे. 34 धावा दाफलकावरती आहेत. मॅचमध्ये 3 ओव्हरचा खेळ संपलाय. स्कोरबोर्डला फलंदाजी करत असताना जर पाहिलं गेलं तर या सामन्यामध्ये खूप चांगल्या धाबा ज्या मात्र ते लिटिल स्टार धारोड टीमच्या आहेत, परंतु मनस्थिती बदलावी लागेल गोलंदाजी करत असताना पिंपळोली टीमला. कारण इथे रात्रीचं क्रिकेट आणि रात्रीचं क्रिकेट म्हटलं तर चेसिंगसाठी थोडंसं कठीण जातं आणि त्यामुळे या सामन्यामध्ये आपण बघतायत किंबहुना 4थ्या ओव्हरमध्ये गोलंदाजी चांगली करावी लागेल. दिलीप मैदानामध्ये हिट झाले आहेत. दिलीप येतात समोर आहे ऑन साइडला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, अधुरं टायमिंग, अधुरी कहाणी आणि या कहाणीमध्ये आपण बघताय बॅटिंग करत असताना लिटिल स्टार धारोड टीमला नंबर 3चा विकेट योगेश बाद. चौथ्या ओव्हरला जशा पद्धतीने सुरुवात झाली तशा पद्धतीने मैदानामध्ये आपण बघताय दिलीपने इथून क्रुशल विकेट जी मात्र ती काढली आहे. डेथ ओव्हरचा खेळ म्हटला तर तिथे जास्तीत जास्त आक्रमण होतात, परंतु इथे कमबॅक करण्याचा मानस घेऊन मैदानामध्ये धाडस दाखवतोय गोलंदाजी करत असताना दिलीप. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना आपण बघतायत सुशील मैदानाच्या आतमध्ये इथे दाखल होत आहेत. सध्या तरी सामन्यामध्ये आपण बघतायत शेवटचा षटक सुरू आहे, ज्यामध्ये 5 बॉलचा खेळ अजून देखील शेष आहे. प्रेशर आहे या सामन्यामध्ये बॅटिंग करत असताना लिटिल स्टार धारोड टीम वरती. हो, पुढे ठेवले कटर बॉल, मैदानामध्ये गोलंदाज दिलीप एजन टेकन आणि मैदानावरती आपण पाहताय ज्या पावली दाखल झाले होते फलंदाजीसाठी सुशील त्याच पावली परतावा लागेल. आणखीन एक विकेट. सामन्यामध्ये वाटलं होतं की 50 धावा बनवू शकतात, परंतु या गोलंदाजीला पाहून वाटते की डेफिनेटली गोलंदाजी करत असताना अगदी पिंपळोली संघ आणि या मॅच मध्ये गोलंदाज दिलीप खूप चांगले कमबॅक करतायत. 34 धावा दाफलकावरती 4 विकेट गमावलेल्या आहेत. सामन्यामध्ये पूर्णतः जर पाहिले तर इथून धावेंची कोंडी बनली जातीये बॅटिंग करत असताना धारोड टीमची. नवीन बॅटर मैदानामध्ये सुनील तिथे दाखल झालेत. प्रेशर भरपूर आहे या सामन्यामध्ये सध्या तरी येणाऱ्या नवीन फलंदाजांवरती, कारण जी सेट फलंदाजी होती ती लवकरच इथे पवेलियनच्या क्षेत्रामध्ये एंटर झाली आणि त्याचमुळे दबाव बनवला या सामन्यामध्ये पिंपळोली संघाने. बॅटर सुनील आले, हाय चेंडू चांगल्या गोलंदाजी करत असताना गोलंदाज दिलीप डॉट बॉल. वन साइड इनिंग मध्ये आपण बघतायत कमबॅक करण्याचा प्रयत्न इथून पिंपळोली आणि त्याच्यानंतर विनायक गोरे या टीमने केलेला आपण बघतोय. हो, शपलोन करण्याचा प्रयत्न, जागा बनवली होती फलंदाज सुनीलने तिथे, बट हाय चेंडू आपण पाहताय शरीरावरती थोडासा आकर्षित होतोय आणि या चेंडूवरती मिळाली जाईल यस एक्झॅक्ट बॅटवरती कनेक्शन थोडंसं बनलंय. बॅटकट मधून सिंगल या चेंडूवरती दर्ज जी मात्र होत असताना आपण पाहतोय स्कोरबोर्डला 35 धावा. चला अधिकचा वेळ घ्यायचा नाहीये.
त्याचबरोबर अगदी आपण बघू शकतायत नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. मेस्करवाडी त्यांच्या विपक्षात खेळ करत असताना आपण पाहणार आहोत तो म्हणजेच फटका चांगला ऑन साइडला बॅटिंग करत असताना मैदानावरती बॅटर जेतूच्या बॅटमधून चेंडू जाईल सरळ फायनल सी मार्केटच्या पलीकडे षटकार. नेक्स्ट मॅच आपण चर्चा करत होतो तिथे अगदी आपण बघू शकतायत अंबेरपाडा त्यांच्या विपक्षात मेस्करवाडी असा सामना आहे. मेस्करवाडी संघ कदाचित इथे भरपूर उशिराने उपस्थिती नोंदवतोय त्यामुळे अपोजिट अंबेरपाडा टीमला टॉस विन दिलेलं आहे. 41 धावा धावफलकावरती या सामन्यामध्ये बॅटिंग करत असताना लिटिल स्टार धारोळ संघ या मॅच मध्ये मात्र आता इथून सुसज्ज धावा बनवतोय. समोर लॉफ्टेड हिट आक्रमण मैदानामध्ये बॅटिंग करत असताना खूप चांगला संघर्ष फुंकलेला आहे. शेवटून या ओव्हर मध्ये बॅटर जितू नये आणि आता मात्र इथून या सामन्याचा अंत भरपूर चांगला पाहायला मिळतोय. वन साइड इनिंगचा डाव इथून संपला झाला आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीमध्ये स्कोरबोर्डला फलंदाजी करत असताना लिटिल स्टार धारोळ संघाचा आपण बघतायत 47 धावा आणि इथून सेकंड इनिंग मध्ये पिंपलोली संघ आपल्याला पाहायला मिळेल 24 बॉल आणि 48 धावा चेस करत असताना. चला त्वरित लगेचच फिल्डिंग सेट करा धारोळ संघ आणि अपोजिट आपण पाहताय पिंपलोली संघ आपण आपल्या डगआउट मध्ये येऊन आपले सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये एंटर करायचे आहेत. अंतिम रात्र या स्पर्धेचा आपण पाहतोय आणि आजच्या लॉट्स मधील अगदी आपण बघाल जो तिसरा सामना होता तो काही कारणास्तव थोडासा आपण थांबवलेला आहे आणि जो चौथा सामना आपण बघतोय तो सध्या तरी तिसऱ्या सामन्यामध्ये आपण कंटिन्यू खेळवतोय सध्या. त्याचबरोबरीने एक महत्वाची सूचना आमच्यापर्यंत पोहोचली जाते. मेस्करवाडी टीमचे कॅप्टन्स आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये रिपोर्टिंग करा. ऑर्गनायझिंग कमिटी समोर थोडीशी बातचीत करायची आहे. चला ओपनिंग पेअर लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये येणं गरजेचं राहणार आहे. ऑनगोईंग मॅच इम्पॉर्टंट मॅच. एका बाजूला पिंपळोली संघ दुसऱ्या बाजूला लिटिल स्टार धारोळ संघ. दोन्ही दिग्गज संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. 47 धावा स्कोरबोर्ड वरती लागल्यात. 48 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतोय. मात्र म्हटलं जातं की कोई भी लक्ष्य इंसान की सोच से बड़ा नहीं और हारा वही जो लढा नहीं. तर याच दरम्यान रमेश नाना शेळके साहेबांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्यांच्या क्रीडा स्पर्धेमध्ये सहर्ष असं स्वागत. विश्वासदादा लिंगे यांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं देखील सहर्ष असं स्वागत. लक्ष्मणजी गवळे साहेबांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं देखील सहर्ष असं स्वागत. भाऊदादा शेळके यांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल. तुकाराम दादा पुजारी यांची देखील उपस्थिती या क्रीडा स्पर्धेसाठी पाहायला मिळते. त्यांचे देखील सहर्ष मनपूर्वक असं स्वागत असेल. चंदूदादा बिराडे यांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते या क्रीडा स्पर्धेसाठी. मान्यवरांची उपस्थिती आपण पाहू शकतो. अगदी काही अवधीनंतर इथे आपल्याला पाहायला मिळेल. सुभाष दादा खुने यांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक असं स्वागत असेल. 47 धावा धावफलकावरती आहेत. 48 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतोय. 24 षटकांमध्ये 48 धावांचं टार्गेट अर्थातच 12ची सरासरी प्रति षटकामागे मेंटेन करावी लागेल. विनायक आणि लकी ही जोडी केपट्टीवरती पाहायला मिळते. तर बॉलिंग मार्कवरती विशाल इंडिव्हिज्युअल पहिल्या टीम कडून पहिल्या षटकामध्ये. लेट्स प्ले गेम ऑन. ऑल द बेस्ट. पहिलाच बॉल मिस टाइम स्ट्रोक आणि इथे आपण पाहतोय डॉट बॉलची समाप्ती होती. विनायक आपल्याला पाहायला मिळतील. विनायक आणि लकी ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. विनायक वरती दारमदार असेल यात काही शंकाच नाहीये. पहिलाच बॉल आपण पाहू शकतो. टप्पा पडल्यावरती अगदी सरळ हा चेंडू ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळाला. पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक आहे. डीप मध्ये वेकेंट एरिया होता. मिड विकेट रिजन मध्ये फिल्डरच्या माध्यमातून मिस्टेक आणि बॉल सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी येतोय. फलंदाज विनायकच्या बॅट मधून हा नशिबाचा चौकार. लक फॅक्टर ऑन करणारा नशिबाचा चौकार पाहायला मिळेल. पहिला चेंडू आला होता डॉट. मात्र त्यानंतर येतोय हा कडक असा चौकार.
टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळेल 4 या आकड्यावरती. पुन्हा एकदा मिस स्टॅम्प स्ट्रोक आहे. डाऊन दी बॉल, एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर कॅच झाली आहे. ड्रॉप, सिंगल कंप्लीट होती. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट. टीमची टोटल पुढे जाते, जाऊन पोहोचली 6 या आकड्यावरती. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल जिंका क्रिकेटचं हे समीकरण उद्ध्वस्त होतोय. अगदी थोड्याच वेळामध्ये एसकेटी शक्ती ग्रुप कंपनी महाराष्ट्र राज्य, श्री अमितजी कारभारी, अक्षयजी कारभारी, त्यानंतर महेशजी भंडारी असतील, प्रकाशजी कारभारी असेल, मिलिंदजी पाटील असतील, गोरखजी जाधव असतील, हे सर्व मान्यवरांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळेलच. मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय कॅच सुटली आणि त्यानंतर जखमी वाघ विनायकच्या माध्यमातून येतोय. हा सडक पे धडक बेधडकपणे मारलेला स्ट्रोक, षटकार, सिक्सर पाहायला मिळतोय फलंदाज विनायकच्या माध्यमातून. मी म्हटलं होतं कॅचेस विन द मॅचेस. रोहित शर्माची काय सुटली होती, त्याने 264 धावा बनवल्या होत्या, इतिहास घडलं होतं. ब्रेन लाराची कॅच इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सुटली होती, त्याने 400 धावा बनवल्या होत्या. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये ब्रेन लाराची कॅच सुटली होती, त्यावेळेस देखील त्याने 500 धावा बनवल्या होत्या, इतिहास घडलं होतं. आहे 12 रन 12 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. ओव्हर नंबर पहिली सुरू आहे. ज्याप्रमाणे मागणी त्याप्रमाणे पुरवठा होत असताना पाहायला मिळेल धावेंचा. खेचून मारण्याचा प्रयत्न होता, डॉट बॉलची समाप्ती होतीये. चांगला बॅटल रंगत असताना पाहायला मिळेल. संध्याकाळच्या सत्रामध्ये विनायक चाय सोबत बिस्किट नाही तर नशीब खाऊन आलेत की काय, कारण कॅच देखील ड्रॉप झाली. त्यानंतर मिसफिल्डच्या जीवावरती चौकार देखील पाहायला मिळाला. खेचून मारण्याचा प्रयत्न होता, थोडेसे ऑफ साइडला शफल झाले होते. ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट फटका मारण्याचा प्रयत्न, मात्र इथे आपण पाहतोय तिसऱ्या पंचांची मागणी. नॉन स्ट्रायकर एंडवरती फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलाय की नाही त्यासाठी आपल्याला पाहायला मिळेल. अशा प्रमाणे गोलंदाजाने थ्रो केला होता. सुस्वागतम सुस्वागतम सहर्ष स्वागतम. याच दरम्यान ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो या क्रीडा स्पर्धेसाठी, ज्यांची प्रमुख उपस्थिती पाहायला मिळतीये, एसकेटी शक्ती ग्रुप कंपनी महाराष्ट्र राज्य आपल्याला पाहायला मिळेल उपस्थित होत असताना आणि फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळतोय. सुस्वागतम सुस्वागतम सहर्ष स्वागतम. याच दरम्यान ज्या मान्यवरांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो असे सर्व मान्यवरांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळतीये. एसकेटी शक्ती ग्रुप कंपनी महाराष्ट्र राज्य यांची उपस्थिती पाहायला मिळतीये. उद्योजक, समाजसेवक, डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी असणारे अमितजी कारभारी साहेबांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळतीये. त्यांच्या समवेत उद्योजक, समाजसेवक अक्षयदादा कारभारी साहेबांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. महेशदादा भंडारी साहेबांची देखील उपस्थिती आपल्याला क्रीडा स्पर्धेसाठी पाहायला मिळते. त्यानंतर प्रकाशदादा कारभारी असतील, त्यांच्या समवेत मिलिंददादा पाटील असतील आणि गोरखदादा जाधव असतील. या सर्व मान्यवरांची उपस्थिती जी मात्र आपण पाहू शकतो या क्रीडा स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळते. एसकेटी शक्ती ग्रुप कंपनी महाराष्ट्र राज्य यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. अगदी आपण पाहू शकतो गाड्यांचा ताफा जो मात्र येत असताना पाहायला मिळतो. रॉयल एंट्री अशी मात्र इथे आपल्याला पाहायला मिळतीये. संपूर्ण एसकेटी शक्ती ग्रुप महाराष्ट्र राज्य यांची उपस्थिती पाहायला मिळेल. कला, क्रीडा, सामाजिक क्षेत्रामध्ये ज्या ग्रुपचं सातत्याने नाव आपल्याला पाहायला मिळतो, सामाजिक क्षेत्र असेल त्यानंतर राजकीय क्षेत्र असेल, ज्यांचं नाव सातत्याने आपल्याला पाहायला मिळतो असं एसकेटी शक्ती ग्रुप महाराष्ट्र राज्य यांचं संपूर्ण ग्रुप आपल्याला पाहायला मिळतो. त्यांची उपस्थिती, प्रमुख मान्यवरांची उपस्थिती या शेवटच्या रजनीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं सहर्ष मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक असं स्वागत असेल. गाड्यांचा ताफा जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय संपूर्ण एसकेटी शक्ती ग्रुप
महाराष्ट्र राज्य यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते या क्रीडा स्पर्धेसाठी. त्यांचं मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक हार्दिक असं स्वागत असेल. ज्यांच्या माध्यमातून आपल्याला सर्व मॅन ऑफ द मॅच आणि त्यानंतर प्रथम ते 5व्या क्रमांकाचे टोटल आपल्याला जे ट्रॉफीज आहेत जे सौजन्य झालेत आपल्याला असे सर्व मान्यवर आपल्याला पाहायला मिळतात तिथे उपस्थित आहेत. सुस्वागतम सुस्वागतम सहर्ष स्वागतम. याच दरम्यान एसकेटी शक्ती ग्रुप महाराष्ट्र राज्य यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. उद्योजक समाजसेवक डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी असणारे आमचे अमितजी कारभारी साहेबांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्यांच्या समवेत आपण पाहू शकतो उद्योजक समाजसेवक अक्षयदादा कारभारी साहेबांची देखील उपस्थिती या क्रीडा स्पर्धेसाठी पाहायला मिळते. महेशदादा भंडारी असतील दादांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळेल. प्रकाशदादा कारभारी असतील यांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. व्यासपीठावरती आपण पाहू शकतो नुकताच आगमन होत असताना पाहायला मिळतोय उद्योजक समाजसेवक अमितदादा कारभारी साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते. अक्षयदादा कारभारी असतील त्यांची देखील उपस्थिती आपल्याला क्रीडा स्पर्धेसाठी पाहायला मिळते. महेशदादा भंडारी असतील प्रकाशदादा कारभारी असतील मिलिंददादा पाटील असतील गोरखदादा जाधव असतील या सर्व मान्यवरांची उपस्थिती या क्रीडा स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळते. सर्व मान्यवरांचं पाहुण्यांचं इथे सहर्ष मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक असं स्वागत असेल. विनंती असेल मेचकरवाडी टीम कॅप्टन आपण लवकरात लवकर उपस्थित दाखवायचे. ऑनगोईंग मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 12 धावा धावफलकावरती आहेत. ज्याप्रमाणे मागणी त्याप्रमाणे पुरवठा धावेंचा होत असताना पाहायला मिळतो. ओव्हर नंबर 2 सुरू होते. सुशील जे मात्र पाहायला मिळतात फुल टॉस चेंडू आणि फुल टॉस चेंडू वरती फुल टोल वसूल केलाय. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिलेंगे रन 4 तो टीम का बेडा होगा पार. आणि इथे आपण पाहतोय बॅटिंग टीमच्या माध्यमातून रिव्ह्यू घेण्यात येतोय बीमर साठी. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 16 तर पाहायला मिळतीये. मात्र लक फॅक्टर ऑन करणारा पंजा ओपन होईल का ते देखील पाहणं महत्वाचं आहे. धावसंख्या धावफलकावरती झालीये 16 आणि इथे आपण पाहतोय बॅटिंग टीमच्या माध्यमातून रिव्ह्यू सो मात्र घेण्यात येतोय. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती अगदी आपण पाहिलं तर फुलटॉस बॉल होता. रिव्ह्यू जो मात्र पाहायला मिळतो. ऑनगोईंग मॅच पिंपळोली त्यांचे विपक्ष लिटिल स्टार धारोड असे दोन दिग्गज संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतात. बिग बॅटल काटेकी टक्कर आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघांमध्ये तू आंधी तो मैं तूफा और तू तूफा तो मैं अक्का दरिया असे दोन दिग्गज संघ. वाघासमोर ढाण्या वाघ शेर के सामने सव्वा शेर असे दोन दिग्गज संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतात. पहिला चेंडू पहिल्या चेंडूवरती इथे चौकार तर पाहायला मिळतोय. मात्र बीमर आहे की नाही ते देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे. डिसिजन जो मात्र पेंडिंग आपल्याला पाहायला मिळतोय. लकी एका बाजूला पाहायला मिळतील दुसऱ्या बाजूला धीरज पाहायला मिळतात. पहिला चेंडू फेस करत असताना चौकार जो मात्र धीरजच्या बॅट मधून आलेला पाहायला मिळतो. पर्वणी होती फुलटॉस चेंडूची आणि पर्वणी अशी मात्र कबूल होत असताना पाहायला मिळेल. आणि यस पंचांचा डिसिजन येतोय नो बॉल आणि त्यावरती आलेला चौकार म्हणजे लक फॅक्टर ऑन करणारा हा येतोय नशिबाचा पंजा पाहायला मिळेल. नेक्स्ट बॉल फ्रेट असेल. टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 17 या आकड्यावरती. 17 रन फ्रेटचा चेंडू सबमरीन डिलिव्हरी होती. टप्पा पडल्यावरती चेंडू खाली राहतोय आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. डॉट बॉलची समाप्ती होतीये. एव्हरी ग्लिटर इज नॉट अ गोल्ड. प्रत्येक चमकणारी गोष्ट सोना नसते. प्रत्येक फ्रीडचा चेंडू तो मात्र मोठ्या स्ट्रोक साठी नसतो आणि तेच इथे पाहायला मिळालं. यावेळेस फक्त दिशा दाखवली. चांगला चेंडू पाहायला मिळतोय मात्र फटका देखील एलिगंट टच पाहायला मिळाला. वेगाला कल्पकतेने उत्तर देण्याचा प्रयत्न डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळतील. मात्र तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. दोन्ही फलंदाजांमध्ये चांगलं कोऑर्डिनेशन कॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल 19 पाहायला मिळेल एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. समीकरण टेपला येणारे 16 चेंडू 29 धावेंची गरज. दोन्ही दिग्गज मातब्बर संघ इन ऍक्शन मध्ये आहेत. मात्र कुठला संघ मॅच जिंकेल पाहणं महत्वाचं. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल होता. कॉलिंग नव्हतं कोऑर्डिनेशन नव्हतं आणि अशा परिस्थितीमध्ये फलंदाज होतोय बाद. विकेटचं पतन होत असताना पाहायला मिळेल. कॉलिंग मध्ये खराबी होती आणि इथे रिव्ह्यू ची मागणी करण्यात येते.
येस भीमर असेल. कसं ना बेल सुडा बादला चला पंचांचा डिसिजन येतोय. तिथं कनेक्ट होता ना बॉल तिथून काय संबंध नसतो. कुठं पडला असता इथून नाही इथून मोजतात. अगोदर संपर्कात कुठं आले तो इथं मोजतात. इकडून नाही मोजायचा. इकडे काय संबंध नाही. इथं जो कनेक्ट झाला कमराच्या वरती जिथं बॉल कनेक्ट होता ना तर फलंदाज लकी सो मात्र बाद होत असताना पाहायला मिळतोय. कॉलिंग नव्हतं, कोऑर्डिनेशन नव्हतं. अशा परिस्थितीमध्ये आपण पाहायला गेलं तर फलंदाज बाद होतोय आणि इथे लागतोय मैदानाच्या आतमध्ये अजून एक धक्का. बॅटिंग करणाऱ्या टीमला पिंपळोली संघाला लागतोय दुसरा आद्रा. 20 आकड्यावरती दुसरा गडी बाद होतोय. लकी आणि दिलीप ही जोडी आपल्याला पाहायला मिळतीये. दोघांच्या माध्यमातून कशी कामगिरी. लकी आणि दिलीप ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. खेळपट्टीवरती आहे. कशी कामगिरी त्यांच्या माध्यमातून होती ते देखील पाहणं महत्वाचं असेल. ऑनगोईंग मॅच बिग बॅटल पाहायला मिळतोय. 16 चेंडूंमध्ये 28 धावांची गरज आहे. म्हटलं जातं की रख हौसला की वो मंजर भी आएगा, खुद प्यासे के पास चलकर समंदर भी आएगा, ये तू करना बेटे मंजिल के मुसाफिर, तुझे मंजिल भी मिलेगी और जीत का मजा भी आएगा. प्रयत्न तर करावे लागतील. फ्रेडचा चेंडू आहे. फ्रेडच्या चेंडूवरती फ्रेटिंग होतीये का ते देखील पाहणं तितकंच महत्वाचं असेल. बॉलर तयार होतो बॉलिंग मार्क वरती. स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला लकी पाहायला मिळतोय. लोवा फुल टॉस होता. कार्पेटच्या सहाय्याने चेंडू चाललाय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. असे आपल्याला पाहायला मिळतील. पुन्हा एकदा कॉलिंग मध्ये खराबी होती मात्र इथे 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. 2 धावा कंप्लीट होत आहे. टीमची टोटल जाऊन पोहोचतीये 22 या आकड्यावरती. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 22 धावा. निल्सन आकडा आपल्याला पाहायला मिळेल. विथ द लॉस ऑफ 2 विकेट 22 ऑन द बोर्ड. पिंपलोली विपक्ष लिटिल स्टार धारोळ असे 2 दिग्गज संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतात. 22 धावा स्कोरबोर्ड वरती लागल्या. चांगल्या प्रकारे चेजिंग इथे होत असताना पाहायला मिळतीये. यावेळेस आपण पाहू शकतो टप्पा पडल्यावरती गती कमी झाली. चेंडूची बॅटची लागली होती कडा आणि त्यानंतर चेंडूला गॅदर करू शकले नाहीयेत. मी सातत्याने आजच्या दिवसामध्ये देखील आणि कालच्या दिवसामध्ये देखील उल्लेख केलाय. कॅचेस विन द मॅचेस. ज्या ज्या वेळेस कॅच सुटते त्या त्यावेळेस इतिहास घडताना आपल्याला पाहायला मिळालाय. एशिया कप मध्ये इंडिया वर्सेस पाकिस्तान आणि तिथे मात्र तिलक वर्माची कॅच सुटली. त्याने मॅच विनिंग नॉक खेळलं आणि त्यानंतर सामना इंडियाने जिंकला होता. भारत संघाने सामना जिंकला होता. तिथे देखील कॅच इम्पॉर्टंट रोल प्ले केलं होतं आणि इथे आपण पाहतो कॅच मात्र ड्रॉप होतीये. मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळेल. फुल लेन्थचा चेंडू होता. अक्रॉस द लाईन स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न मिड विकेट रिजन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि त्यानंतर नॉन स्ट्रायकर एंड वरती थ्रो देखील चांगला होता. इथे फलंदाज होतोय बाद धावबादच्या स्वरूपामध्ये लागतोय. हा तिसरा मोठा धक्का बॅटिंग करत असताना टीम पिंपळोली संघाला. 23 आकड्यावरती तिसरा गडी बाद होतोय. लकी जो मात्र स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय. योगेश जो मात्र न्यू बॅटर 5व्या क्रमांकावरती येत असताना पाहायला मिळेल. एकंदरीत बॅटिंग लाईनअपचा जर विचार केला तर फ्रंट लाईन बॅटर असे मात्र आउट होत असताना पाहायला मिळेल. आणि त्यानंतर आता आपण पाहू शकतो मधल्या फळीला सुरुवात होतीये. विस्फोटक फलंदाज मधल्या फळीमध्ये देखील आहेत. पिंपळोली संघ म्हटलं तर तो देखील नावाजलेला संघ आहे. दुसऱ्या बाजूला जर विचार केला तर लिटिल स्टार धारोळ हे देखील तितकेच मातब्बर खेळाडूंनी भरलेला संघ आहे. चला वेळ वाचवणं देखील गरजेचं राहणार आहे. 23 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ऑनगोईंग मॅच 4 षटकांची पाहायला मिळते. 4 षटकांचं पूर्वार्ध 4 षटकांचं उत्तरार्ध आणि त्यामध्ये नटलेला क्रिकेटचा अभूतपूर्व सोहळा आपल्या सर्वांना अनुभवायला मिळतोय. 13 चेंडूंमध्ये 25 धावांची गरज. हा चेंडू देखील इम्पॉर्टंट असणार आहे मोमेंटम साठी. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. लांबी कमी उंची जास्त. डाऊन दी बॉल लॉंग ऑनचा फिल्डर आणि कॅच झाली आहे कंप्लीट. फलंदाज होतोय बाद. विकेटचं पतन. फ्लाइंग टू दी एअर अँड ड्रॉप इनटू दी फिंगर आणि अशा परिस्थितीमध्ये लागतोय हा 4था मोठा धक्का. 23 या आकड्यावरती पिंपळोली संघाला. लकीची खेच संपुष्टात आणि लकी
बॅक टू दी पवेलियन. 2 षटकांची समाप्ती, 2 षटकांच्या समाप्तीनंतर 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 23 धावा धावफलकावरती समीकरण येऊन टेपलंय. येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 25 धावांची गरज. नवीन फलंदाज निखिल आपल्याला पाहायला मिळेल. 12 चेंडू आणि 25 धावांची गरज. कुठला संघ इथून मॅच जिंकेल, कुठला संघ इथून पराभूत होईल ते मात्र पाहणं महत्वाचं आहे. वेळ वाचवणं गरजेचं राहणार आहे. शेवटची रजनी अशा परिस्थितीमध्ये वेळ वाचवणं गरजेचं राहील. येणारे 12 चेंडू आणि 25 धावांची गरज. असं म्हटलं जातं ना की बेहतर से बेहतर तलाश करो, मिल जाए नदी तो समंदर की तलाश करो, टूटते पत्थर शीशों की ठोकरों से, अरे तोड सके पत्थर ऐसे शीशे की तलाश करो. प्रश्न तर विचारले जातील तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये, मात्र उत्तर तुम्हाला द्यावं लागेल. आणि तुमचं उत्तर असं असलं पाहिजे की तुमचा संघ पराभूत होत असताना पराभवाच्या छायेतून विजयाच्या समीप जाईल. अगदी तसं उत्तर तुम्हाला द्यावं लागणार आहे मैदानाच्या आतमध्ये समोरच्या संघाला. इथे देखील फुललेल्यांचा चेंडू पाहायला मिळतोय. ड्राईव्ह करायचा प्रयत्न वाडिश लॉंग ऑन मध्ये. चेंडू ट्रॅव्हल होतोय, कंप्लीट केली जाते सिंगल धाव आणि सिंगल धावेच्या मदतीने 24 धावा धाव फलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यात. योगेश आणि निखिली जोडी आपल्याला पाहायला मिळतीये. इथे लोअर फुल टॉस चेंडू होता. मिस टाइम स्ट्रोक नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय मिड विकेट रिझन मध्ये. मात्र आपण पाहतोय ज्या प्रकारे इथे कलेक्शन होत आहेत आणि त्यानंतर थ्रो आपल्याला पाहायला मिळतात. कौतुक मी करेल. दहा चेंडूंमध्ये 22 धावांची गरज. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम्स रेडी राहायचे. मिस्करवाडी आणि अंबेरपाडा टीम दोन्ही टीम्स आपण रेडी राहायचे. आणि यावेळेस आपण पाहतोय त्रिफळा उद्भवत होत असताना पाहायला मिळतील. फलंदाजाने एस्टर दाखवल्या आणि त्याच एस्टर गोलंदाजाने वाकवल्यात. विकेटचं पतन. अर्धी टीम टुवर्ड्स द पवेलियन जातीये. 5वा धक्का लागतोय. 25 या आकड्यावरती फलंदाज निखिल. बॅक टू दी पवेलियन. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये टीमची टोटल जाऊन पोहोचली 26 या आकड्यावरती. संघर्ष आता मोठा आपल्याला पाहायला मिळेल सध्याच्या स्थितीला पिंपळोली संघाचं. मात्र म्हटलं जातं की प्रेशर मध्ये कुकरची देखील शिट्टी वाजते आणि प्रेशर मध्ये हिरा देखील तयार होतो. इथे कोणाची शिट्टी वाजेल आणि कोण हिरा बनून तयार होईल ते देखील पाहणं महत्वाचं राहणार आहे. समीकरण येऊन टेपलंय. येणारे 9 चेंडू आणि 22 धावांची गरज. प्रत्येक डॉट बॉल इथे विजयाच्या समीप घेऊन चाललाय लिटिल स्टार धारो संघाला. मात्र तिथून तुम्हाला जर जिंकायचं असेल तर मोठे स्ट्रोक्स मारावे लागतील, कारण बूंद बूंद से तो गागर भर सकता है लेकिन आपको सागर भरना है तो उसके लिए बारिश लानी पड़ेगी. सिंगल डबल ने तुम्ही धावसंख्या पुढे नेऊ शकता, मात्र चौकार षटकार ते मात्र मारावे लागतील. इथे लाऊड अपील केली जाते आणि हव्याच्या झोक्याने पथ्य सगळं डासावं. अगदी त्याप्रमाणे बॅटिंग लाईनअप डासताना पाहायला मिळतीये. फलंदाज होतोय बाद. 6वा गडी बाद होत असताना पाहायला मिळेल 26 या आकड्यावरती. 6वा गडी बाद होतोय 26 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजाचं कौतुक करेल ज्याप्रमाणे त्याने ह्या षटकामध्ये ओव्हर टाकले. पूर्ण प्रकारे डॉमिनेटिंग कामगिरी. पहिला चेंडू सिंगल, त्यानंतर डबल, बॅक टू बॅक 2 विकेट. आणि इथे आपण पाहू शकतो चांगल्या प्रकारे गोलंदाजी पाहायला मिळते. मिस टाइम स्ट्रोक चेंडू हवेमध्ये होता. वाईड स्ट्रॉंग ऑन रिझन मध्ये ट्रॅव्हल होतोय. कंप्लीट सिंगल. दुसऱ्याचा प्रयत्न बघता बघता इथे 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. समीकरण 7 चेंडू आणि 20 धावांची गरज. वेळ वाचवणं गरजेचं राहणार आहे. 7 चेंडू आणि 20 धावांची गरज असं इक्वेशन, असं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅच आंबेरपाडा विपक्ष मेस्करवाडी. दोन्ही टीम्स आपण रेडी राहायचं. टॉस जो मात्र जिंकलेला आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस बॅकफुट वरती चेंडू येऊन मारण्याचा प्रयत्न होता, मात्र थ्रो ज्या प्रकारे इथे होतोय
कौतुक करेल ज्याप्रमाणे फिल्डर्स अॅक्युरेट थ्रो करतायत. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज होतोय बाद आणि इथे आपण पाहतोय 29 या आकड्यावरती 7वा गडी असं मात्र बाद होत असताना पाहायला मिळेल. समीकरण येऊन टिपले 6 चेंडू 19 धाब्यांची गरज. 6 चेंडूंमध्ये 19 कंपल्सरी चेझिंग हे स्पर्धेचे नियम आहे. कालच्या दिवसामध्ये कंपल्सरी चेझिंगच्या जीवावरती जर पाहायला गेलं तर एक संघ जो मात्र अर्थातच शास्त्रीनगर संघ जो मात्र मॅच जिंकला होता. स्कोर लेवल झाला होता. मात्र स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेझिंग आणि त्यामुळे शास्त्रीनगर संघ तो मात्र मॅच जिंकला होता. त्यानंतर क्वालिफायर मॅच मध्ये तो संघ दाखल होत असताना पाहायला मिळाला होता. इथे आपण पाहतोय 6 चेंडूंमध्ये 19 धाब्यांची गरज असं इक्वेशन पाहायला मिळतोय. पुल करण्याचा प्रयत्न मिस्टॅम स्ट्रोक चेंडू हवेमध्ये होता. मात्र नोमॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. कंप्लीट सिंगल होत असताना पाहायला मिळेल. 5 चेंडूंमध्ये 18 धाब्यांची गरज आहे. नो डाऊट एट ऑल 5 चेंडूंमध्ये 18 धावा बनवू शकतात. मात्र त्यासाठी करणं गरजेचं आहे. बोलून काही होत नाही. मैदानाच्या आतमध्ये जो खेळत असतो त्याला माहिती काय प्रेशर आहे. येणारी 5 चेंडू 18 धाव्यांची गरज हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला चेंडू पाहायला मिळेल. डॉट बॉलची समाप्ती होतीये. स्लोवर वन चेंडू पिक करू शकले नाहीयेत फलंदाज. बदली काळाची गरज आहे असं म्हटलं जातं. अन्यथा अँड्रॉइडच्या जमान्यामध्ये तुम्ही नोकिया बनून जाल आणि तेच इथे पाहायला मिळतो. व्हेरिएशन दाखवले जात आहेत. पुन्हा एकदा जर पाहायला गेलं तर फिंगर रोल करण्यात आले होते. मिस्टॅम स्ट्रोक काऊ कॉर्नर मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. कंप्लीट सिंगल धाव होतीये. सिंगल डबलने काही होणार नाहीये. एक्क्या दुक्क्याने काही होणार नाही. आता षटकारच मारावे लागतील. 3 चेंडूंमध्ये 17 धाव्यांची गरज आहे. 3 चेंडूंमध्ये 3 षटकार असे मात्र मारावेच लागतील. स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला फलंदाज पंकज पाहायला मिळतोय. बॅकफुटला आले. पुल करण्याचा प्रयत्न मिस्टॅम स्ट्रोक चेंडू चालला वाडिश लॉंग ऑन मध्ये कंप्लीट केली जाते. सिंगल धाव आणि आता फक्त औपचारिकता या मॅच मध्ये शिल्लक पाहायला मिळेल. कारण 2 चेंडूंमध्ये 16 धाब्यांची गरज. नेक्स्ट टू इम्पॉसिबल असं टार्गेट आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र क्रिकेटमध्ये काय घडू शकतो. एखाद नो बॉल आला त्यावरती षटकार आला तर मात्र सामन्याला कलाटणी मिळू शकते. मिस्टॅम स्ट्रोक चेंडू हवेमध्ये लॉंग ऑनचा फिल्डर ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. फलंदाज होतोय बाद. विकेटचं पतन 8वा गडी बाद होतोय 32 या आकड्यावरती. फक्त एका चेंडूचा खेळ इथे शिल्लक पाहायला मिळतोय. न्यू बॅटर दत्ता येत आहेत. फक्त औपचारिकता या मॅच मध्ये शिल्लक जी मात्र पाहायला मिळेल. एका चेंडूमध्ये 16 धाव्यांची गरज. यावेळेस पुल करण्याचा प्रयत्न. फटका चांगला आपल्याला पाहायला मिळाला आणि आपण पाहतोय बॉल निघून चाललाय सीमारेषा पलीकडे. सामना झालाय फिनिश आणि लिटिल स्टार धारोळ संघाने सामना जिंकलाय. वेल प्ले टीम. हार्ड लक टफ लक इथे आपण देणार आहोत पिंपळोली संघाला. नेक्स्ट मॅच अंबेरपाडा विपक्ष मिस्करवाडी. दोन्ही टीम चला लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्यायचा. फिल्डिंग टीम फिल्डिंग लावून घ्यायची. ओपनिंग पेअर बॅटिंग टीमने पाठवायचे. लवकरात लवकर आपण सामना सुरू करणार आहोत. लिटिल स्टार धारोळ विपक्ष पिंपळोली. तिसरी मॅच आपल्याला पाहायला मिळाली. एकंदरीत पाहायला गेलं तर चांगली बॅटिंग. 4 चेंडूंमध्ये 17 धावा जितूने बनवल्या. अनिलने 9 चेंडूंमध्ये 17 धावा बनवल्या होत्या. त्यानंतर गोलंदाजी करत असताना